नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिळ उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतलाय असा विषय तो जुनाच झालेला आहे, पण आज त्याबद्दल पण बोलायचं आहे कारण आजच मला एक कॉल आला होता. हं? तो कॉल असा होता की महाराज म्हणले माझा नवरा वारलाय, हं? मृत्यू पावलाय, 2 वर्ष झाले आणि त्याच्यामुळे मुलं वगैरे मोठी आहेत सर्व, पण त्याच्यामुळे मला एकाकीपणा वाटतं, म्हणून माझं एका माणसाबरोबर प्रेम जुळलंय. तर ते पुढे कसं राहील? हं? तू खूप मला सांगतो, विश्वास देतो, पण तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला एक शंका म्हणून विचारायचं आहे. त्याचं खूप माझ्यावर प्रेम आहे, माझं पण आहे त्याच्यावर. हं? मग आमचं पुढे व्यवस्थित चालेल का याबद्दल सांगा, असं म्हणून कॉल होता. आता ते कॉल निमित्त मला बोलायचे. आता आता मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलंय की समजा ज्याचा पती वारल्यानंतर समजा प्रेम संबंध करणं अथवा लग्न करणं, हं? आता लग्न करणं वाईट गोष्ट नाही, एकाकी राहणं अथवा काही अडचणी असतात, पुरुष असावाच लागतो पाठीमागे आपल्या, ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. परंतु काय होतं, आपण लग्न करतो आणि बरेच वेळेस काय होतं, लग्न पण टिकत नाही, प्रेम प्रकरण पण टिकत नाहीत. कारण सुरुवातीला वाटतं विधवा महिलेला वाटतं की आपल्याला कुठला तरी आधार हवा, आणि ही परफेक्ट जमत जमत झाली की तिचं पण मन त्या व्यक्तीविषयी राहत नाही, अथवा तिला घरगुती काही अडचणी येतात, सामाजिक अडचणी येतात, कुटुंबातील काही अडचणी असतात, त्याच्यामुळे ती हळूहळू दूर जायला बघते. एक नैसर्गिकरित्या होतं ते. त्याच्यामुळं काय होतं, ते समोरची व्यक्ती प्रेम ह्याच्यामुळं तिच्याकडे बोलण्याचा मग ही टाळाटाळ करते, ह्याच्यातून त्यांच्यात एक वाद निर्माण होतो, आणि वाद निर्माण झाल्यानंतरही मानसिक तणाव तयार होतो. हं? आता मानसिक तणाव झाल्यानंतर काय कुणाला सुख लाभत नाही. म्हणजे असं का होतं, याच्या अगोदर बी मी सांगितलं का होतं. हं? आणि बऱ्याच वेळेस सांगू का तुम्हाला, महत्त्वाचं की बऱ्याच महिलां विधवा होत्यात ना, मी 60-70% सांगतो, ह्या विधवे जी होणाऱ्या महिला होत्या ना, पूर्वी त्यांचा नवरा होता असताना सुद्धा त्यांचे प्रेम संबंध होते, असतात, होते म्हणण्यापेक्षा असतात. त्यामुळे त्यांना ही अथवा काहीतरी घरगुती प्रॉब्लेम कशाने तरी नवरा वारतो, अगर मृत्यू पावतो, पण ही पूर्वीचेच ह्यांचे संबंध असतात. अथवा कुणाची पत्नी जरी वारली असली तरी ह्या व्यक्तीचे पूर्वीचे सुद्धा संबंध असू शकतात, अगर असतात बी. मग सगळेच नाही, पण 60% तरी आहेत, म्हणजे एक माझ्या अभ्यासातून. तर हे जीवन आहे ह्यांचं, हे सुखी होत नाहीत. हं? आता का होत नाहीत, त्याचं कारण काय असतं की एखाद्या, आता ही प्रेम करणं हे आता तारुण्यामध्येच होतं ना, तरुण समजा 30-35-40-50 वर्षाच्या आत बाहेरच्याच गोष्टी असतात ह्या. मग हे जी गेलेली व्यक्ती असते, आता कुणाची पत्नी गेली असेल अथवा कुणाचा नवरा गेला असेल, म्हणजे वारला असेल, ह्यांची जी अतृप्त आत्म्या असतात ना, यांना सुख लाभू देत नाहीत, अजिबात लाभू देत नाहीत ती. खूप तुमच्या सुद्धा पाहण्यात असतील की बरेचसे लोक हे असं केल्यानंतर सुखी नाहीत. एकतर काय असतं, ज्यानं विधवेशी प्रेम प्रकरण केलंय तो व्यक्ती वायाला गेला म्हणून 100% सांगतो, कारण त्याला कुठल्याच कामामध्ये यश येत नाही. हं? म्हणजे पाहिजे तसं तो सुखी नसतोच. आता का नसतो? ज्या व्यक्तीचा नवरा मृत्यू पावलाय त्याचं कमी वयच असतं, आणि त्याची जी इच्छा असते बायकोबद्दल, जी असतात काही जे असते नातं असतं, त्यांचं प्रेम असेल काही असेल, अथवा त्याच्याविषयी काय जी ओढ असते, आणि त्याचा जो अतृप्त आत्मा असतो ना, तो अतृप्त आत्मा यांना सुख लाभू देत नाही. त्यात त्या बाईला बी लाभू देत नाहीत आणि बावाला बी लाभू देत नाहीत, म्हणजे या पुरुषाला पण.
बघा तुम्ही तुमच्या जवळपास कुणी निरीक्षण करून बघा, स्वतः तुम्ही कुणी असाल तर बघा, तुम्ही सुखी राहू शकत नाहीत. राहू शकत नाहीत. बघा तुम्ही, अगर तुम्ही स्वतः जर असताल ना, तुम्ही विचार करा, तुम्ही सुखी आहेत का? असाल तर मला तसा मेसेज करून सांगा, की आम्ही एवढं असं प्रेम प्रकरण करून सुद्धा आम्ही सुखी आहोत. आशीर्वाद आहे माझा. तुम्ही सुखी आहेत ना, चांगली गोष्ट आहे. पण मी म्हणतो ना, 60% तरी अ, सुखी नाहीत. हं? हे अतृप्त आत्मा जो असतो ना, ते तुम्हाला सुख लाभू देत नाही. मग यावर पर्याय असतात. मी पर्याय पण सांगत असतो. हं? शक्यतो तुम्ही हो का, तुम्ही विधवा झाला का, आता आजकाल तर फॅशन झाले की विधवा झाला की लगेच वर्ष 6 महिने होत नाही तर लपडं करतात. म्हणजे थोडक्यात प्रेम प्रकरण होतंच यांचं. लग्न करत नाही पण प्रेम प्रकरण होतंच यांचं. लेकरं मोठे असले तरी यांचे प्रेम प्रकरण चालू राहतात. मग हेच गोष्ट नवऱ्याबरोबरचं चांगलं प्रेम केलं असतं तर नवरा मृत्यू पावत बी नाही. काही समजा कुठल्या अपघाताने इतर काही गोष्टीनं होऊ शकतं, ते नाही धरता येत. पण बऱ्याचशा वेळेस हं, नवरा गेल्यानंतर तुमचे प्रेम प्रकरण होतात. म्हणजे काय? याचा अर्थ काय समजायचा, की तुमचं याच्या अगोदरही तुमचं प्रेम होतं. नवराची आडकाठी येत होती. असं समजायला काहीच अडचण नाही. तर याच्यामुळे काय होतं, तुमचा नवरा तुम्ही समजा मृत्यू पावला असेल तरी त्याचा जो अतृप्त आत्मा आहे हा तुम्हाला सुख लाभू देत नाही. हे लक्षात आलंय तुमच्या. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, की त्या नवऱ्याचं आपण जे ज्या तिथीला नवरा गेला आहे त्याच्याबद्दल, नवरा गेलेल्या तिथीला आपण नैवेद्य वगैरे काही ठेवायचं असतात ते ठेवतं. मी ते आता क्लिअर इथं सांगत नाही तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. समजा माझं व्हॉट्सअप नंबरला असं असं झालेलं आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल नवऱ्याची अगर पत्नी जर कुणाची गेली असेल त्या पत्नीचा समजा तळतळाट लागतो, आता नवऱ्याचा तळतळाट म्हणू शकतो, अथवा त्यांचं काही नकारात्मक ऊर्जा आपल्याला व्यवस्थित काम करू देत नाही, सुख लाभू देत नाही, तर त्यांच्यासाठी आपल्याला करावं लागतात गोष्टी. पत्नी गेली असेल तिच्यासाठी सुद्धा करावं लागतं आणि ज्याचा पती गेला आहे त्यांनी सुद्धा करावं लागतं. त्यावेळेसच तुमचं ही चाललेलं प्रेम प्रकरण असेल अथवा तुम्ही नवरा बायको झालं असाल लग्न करून, त्यावेळेसच तुम्हाला सुख लाभतं, समाधान लाभतं, तुमची प्रगती होते. जोपर्यंत त्यांचं काही तुम्ही करत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही, तेवढं मी गॅरंटी सांगतो. बघा तुम्ही. हं? मग त्यासाठी काय करावं लागतं ह्या गोष्टी मी सांगेल, पण संपर्क केल्यानंतर समजा व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्ही सांगा की असं असं झालेलं आहे, आता हे आम्हाला असा असा त्रास होतोय. मग तुम्ही आजारी पडू शकतात, काहीही त्रास होऊ शकतो, तुमची आर्थिक परिस्थिती खालावते, काही काहीही असू शकतं. त्रास म्हणजे त्रास, कुठलाही त्रास, मानसिक होऊ कुठला होऊ, पण त्रास होतोच. तर हा त्रास होऊ नये, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं यासाठी त्या गेलेल्या व्यक्तीसाठी काय करावं लागतं हे मी सांगणार आहे. कारण त्याशिवाय तुम्ही, मी जर ह्याच्यात आत्ता सांगितलं तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करत पण नाहीत. त्याच्यामुळे ज्याला गरज असेल तो माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल, सांगेल मी तुम्हाला त्याला काय करावं लागतं ते. तर असो, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.